नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे. नालासोपाऱ्यामधली नालासोपारा येथे एका 13 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालेली आहे. हजैफा नागोरी असे या मुलाचं नाव असून तो नालासोपारा इथल्या रश्मी रेसिडेन्शियल मध्ये राहत होता. इमारतीच्या गार्डन मधल्या झोपाळ्याला गळफास घेऊन या मुलानं आत्महत्या केली आहे. हजैफा हा वसंत नगरी इथल्या सेठ विद्या मंदिरातला 8वीतला विद्यार्थी होता. धक्कादायक म्हणजे या मुलानं आपल्या आत्महत्येची संपूर्ण योजना बनवली होती. त्यानं आत्महत्येचं ठिकाण, वेळ या सर्वांची वहीमध्ये नोंद सुद्धा केली होती आणि कशा प्रकारे आत्महत्या करणार हे सुद्धा त्यानं लिहून ठेवलं होतं. याची चित्रही त्यानं वहीमध्ये काढून ठेवली होती. हा मुलगा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचा. या प्रकारामुळे मुलांचं मानसिक स्वास्थ्य, इंटरनेटचे दुष्परिणाम यावर पुन्हा एकदा प्रकाश झोत पडलेला आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्राजक्ता पोळ आहेत. प्राजक्ता, अतिशय धक्कादायक अशा प्रकारचा अगोदर योजना बनवली आणि आत्महत्या केली आणि मुलगा होता अवघ्या 13 वर्षांचा. संदीप, नक्कीच जर बघितलं तर 13 वर्षांचा हा मुलगा आहे, 8वीत शिकणारा हा मुलगा आहे. एकंदरीत जर बघितलं तर ह्यांनी 15 जानेवारीला जे आहे ते इमारतीच्या जे गार्डन आहे त्याचा जो झोका आहे त्यालाच गळफास घेऊन ही आत्महत्या केली. आणि जेव्हा रात्री 10 वाजता हे समोर आलं तेव्हा स्थानिक पोलिसांनी तिकडे त्याला घेऊन पोस्टमार्टमला पाठवलेलं होतं. परंतु नक्की ही आत्महत्या कशामुळे झाली याचा जेव्हा पोलीस शोध घेत होते, त्याची रूम जी आहे त्याची जेव्हा जी आहे ती बघितली, त्याचं संपूर्ण या सगळ्याचा आढावा घेतला, तेव्हा समोर आलं की त्यांनी जे शाळेच्या वह्या आहेत त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी चित्र जी आहेत ती काढून ठेवलेली होती. त्याचबरोबर कम्प्युटरमध्येही त्याचे काही रेफरन्सेस मिळालेले आहेत की आत्महत्या कशी करावी याची ही योजना जी आहे त्या मुलांनी या आधीच बनवलेली होती. तो वेगवेगळे व्हिडिओज हे इंटरनेटवरती बघायचा हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यामुळे असेच व्हिडिओज बघून ही आत्महत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याच्या आई वडिलांना याबाबत अद्याप कुठली माहिती नाहीये की तो कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज बघायचा, परंतु पोलिसांचा संशय मात्र असाच आहे की ते व्हिडिओज बघून ही आत्महत्या झालेली आहे. वेगवेगळी चित्र यामध्ये मिळालेली आहेत. जे स्कूलची जी वही आहे ती वही आणि कम्प्युटर हे पोलिसांनी आता स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि याची पुढची चौकशी जी आहे ती सुरू आहे. परंतु इंटरनेटमुळे जे दुष्परिणाम आहेत यावरती पुन्हा एकदा म्हणावं लागेल की प्रकाश झोत पडलेला आहे की मुलांनी काय बघावं, काय बघू नये याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे असंच म्हणावं लागेल. अगदी खरंच याकडे पालकांचं लक्ष मुलांकडे असणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद प्राजक्ता, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की इंटरनेटचे जेवढे चांगले परिणाम आहेत तेवढे दुष्परिणाम सुद्धा असलेले पाहायला मिळत आहेत. आपला मुलगा काय करतो याकडे पालकांनी तेवढ्या सतर्कतेने लक्ष देणं तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं असल्याची बाब या सगळ्या मुद्द्यामुळे अधोरेखित होते. आपण बघतोय काही दिवसांपूर्वी भोईवाड्यामध्ये सुद्धा मुंबईतल्या एका मुलीनं असेच व्हिडिओ बघून आत्महत्या केलेली होती आणि आता काल नालासोपाऱ्यामध्ये अशी घटना घडलेली आहे. कुठंतरी इंटरनेटचे दुष्परिणाम जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. जेवढी टेक्नॉलॉजी पुढे जाते त्याचे परिणाम सुद्धा जास्त तीव्र अशा प्रकारे जाणवायला लागलेले आहेत आणि त्यामुळे खरंच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याविषयीच आपल्या सोबत बोलण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टर आरती पेंडसे आहेत. आरती मॅडम, या सगळ्याकडे जर आपण बघितलं तर कुठेतरी या सगळ्यामध्ये इंटरनेटचे दुष्परिणाम आणि मुलांची बदलत चाललेली मानसिकता दिसते. कशामुळे होतं हे आणि पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? नमस्कार. आपण अगदी बरोबर मुद्दे मांडलेत की इंटरनेटचे दुष्परिणाम आणि मुलांची बदलत चाललेली मानसिकता. सध्याच्या मुलांमध्ये ज्याला आपण म्हणतो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, म्हणजे माझ्या मनात एखादी गोष्ट आली की ती पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि लगेच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी थांबण्याची जी एक त्यांची टॉलरन्स लेव्हल असते, पेशन्स असतो, संयम असतो, तो अगदी कमी झालेला आहे. इंटरनेटमुळे आणि विशेषतः स्मार्टफोन मध्ये आलेल्या इंटरनेटमुळे मुलं नेमकं काय बघतायत, काय वाचतायत, कशा दृष्टीने विचार करतायत हे पालकांना लक्ष ठेवणं सुद्धा अतिशय त्रासाचं बनलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणू की पर्सनलायझेशन ऑफ युअर एंटरटेनमेंट असं ह्या स्मार्टफोनमुळे झालेलं आहे. फक्त आता ही एंटरटेनमेंट भलत्याच दिशेला चाललेली आहे. म्हणजे पालकांनी कितीही लक्ष ठेवायचं ठरवलं तरी आपला मुलगा
स्मार्टफोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये नेमकं काय बघतो आहे हे पालकांनी मॉनिटर करणं खरंच खूप कठीण होऊन बसलेलं आहे. या 2 बाबी आहेत. त्याच्याच बरोबर मुलांचे विशेषतः हे मोबाईल मधले किंवा कॉम्प्युटर मधले जे गेम्स आहेत, हे मोबाईल गेम्स हे न कळत अतिशय मोठ्या प्रमाणावर हिंसा मुलांच्या मनात रुजवतायत आणि हिंसेबद्दलची त्यांची दृष्टी बधीर होतीये. तुम्ही जर हे गेम्स नीट पाहिलेत तर लक्षात येईल की ह्या गेम्स मध्ये कोणीतरी कोणाला तरी मारायचं असतं आणि ते अतिशय प्लॅनिंग करून मारायचं असतं. या सगळ्यामुळे मृत्यूचं प्लॅनिंग या सगळ्याकडे बघण्याची या मुलांची मानसिकता कमालीची बदललेली आहे. आणि पालकांची जी सध्याची जीवनशैली धावपळीची झालेली आहे त्याच्यामुळे मुलांमधला आणि पालकांमधला संवाद हा ही मोठ्या प्रमाणावर संपत चाललेला आहे. अगदी म्हणजे कुठेतरी आरती मॅडम या स्मार्टफोन आणि हातामध्ये आलेले सगळे इंटरनेट आहे यामुळे